मागील भागात आपण पाहिलं झालं एवढं पुरे झालं. आता मला यावर कुठलाही इश्यू नकोय. पण आपण या बाबतीत कोणाचा तरी सल्ला तर घ्यायलाच हवा यार. आणि तुला काय हा सिनेमा वाटला का रे? सिनेमा वाटला? नाही येऊ काका. त्या मुलीने तुला मामू बनवावं? कमी हसशील का जरा? एक मिनिट. मजा घेत होतात ना माझी? जेवण ऑर्डर कर. आता पुढे. विनया, हा खरंच झोपलाय का? हात लावून बघ म्हणजे कळेल. मला काय विनया चावलंय? सॉरी. तुझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर तुला झोप लागली असती का रे? पहिली गोष्ट, माझ्या बाबतीत असं काही घडण्याचे चान्सेस 0. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुम्या नाही. पहिल्यांदाच असं घडलंय त्याच्या बाबतीत. अरे गंडलाय तो. ते प्रेमात होता यार. मी कुठे नाही म्हणतोय, पण फोटो बघून प्रेमात पडायची काय गरज आहे? होऊ शकतं रे. तुला झालंय असं प्रेम? मिलिटरी स्कूल मध्ये होतो ना. माहितीये तुझी स्टोरी मला. पण मला सांग, फक्त फोटो बघून प्रेमात पडण्या इतका आपला सुम्या दूध खुळा आहे का? नाही. मग माणसाने कसं प्रत्यक्ष बघितल्याशिवाय प्रेमात पडायचंच नाही. मी बघ. नाही, तू मुलींचे फोटोज बघून अंदाज बांधतोस ना. फेस रिडिंग म्हणतात. फेस रिडिंग? तुझ्या फेस रिडिंग पे एकदा तोंडावर पडलोय मी. फेस रिडिंग एकदाच ना, बार बार नाही होगा. प्रॉमिस आहे अपना. तू फक्त बाबा राघवचा फॉर्म्युला लक्षात ठेव. ऐक ना. हा तुझे जे फॉर्म्युले आहेत ना, हा ते सध्या तुझ्याकडेच ठेव. आणि जरा ह्याचा इश्यू डोक्यात घे. सुमितचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचंच आहे यार. अरे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह तेव्हाच होईल जेव्हा तो लक्ष घालेल. आयडिया. पण आयडिया करायची का? उठेल तो. काय आलं? आयडिया आणि तुला का? मला नाही सुचू शकत. ते काका बोलले ते ठीक आहे. तू जर मला मूर्ख म्हणालस ना, खाना दाबी ना. मला जरा झोपू द्याल का? मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love me locha. Love, 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 love me locha. Love.
सुमित राघव, काय सुमित दिसत नाही घरात कुठे. असेल इथेच कुठेतरी, नीट बघ. अरे अख्खं घर शोधलं कुठेच नाही. उठ ना. जॉगिंगला गेला असेल ना यार. फोन कर त्याला. हे काय चाललंय? काय नाही, कुठे काय? देविकाचे फोटो तू का बघतोयस? मी बघतोय कारण ते एक मिनिट, हिचे फोटो तुझ्याकडे कसे काय आले? सुमितच्या लॅपटॉप वरून. ओ, म्हणजे सुमितने स्वतः तुला फोटो दिले का? बेबी, दिस इज व्हेरी रॉंग, हा, व्हेरी बॅड. मी काय म्हणतो, हिच्याकडे बघ ना, किती सुंदर दिसते, किती सालस. हिच्याकडे बघून वाटतं का ही कोणाला फसवेल? छे, शक्यच नाही. अरे हिच्याकडे बघून कोणी फिदा होईल ग लगेच, नाही का? मी सोडून कोणी फिदा होईल लगेच, असं म्हणायचं होतं. सुंदर, सुशील, सालस. तुझ्या समोर नाही काही, तुझ्या समोर एकदम पाणी कमच्या आहे. म्हणजे मी पाणी कम? अगं ही पाणी कम, तू चाय. काय रे अभि, लग्नाआधी मला एवढी तू लव्ह लेटर्स पाठवली, त्या एका पण लव्ह लेटर मध्ये तो शब्द नव्हता, ते सालस. हा, आणि ही सालस. हो ग बेबी, तू सुंदरच आहे. तुला माहिती ना, तू माझ्याकडे एकदम सुंदर सुंदर मुलगी आहेस, हो की नाही? तर बघ, मी का फोटो बघतोय माहितीये का? हा जो फोटो आहे ना, ह्याच्या मागे जे लोकेशन दिलंय ना, ते ओळखीचं आहे का बघतोय, म्हणजे तिला शोधायला सोपं जाईल ना. कळलं का? नक्की का? हो. माझं बाबू, माझं गोलू मोलू. मस्करी करते मी, काय तू पण. हो ना, बायकांचं काही कळतच नाही बाबा मला. बरं ऐक ना, मग ह्या देविकाला ना तू सोशल नेटवर्किंग साईटवर शोध. खरंच कळणं अवघड आहे तुम्हाला. तिचं नाव टाईप कर. अरे देविका पितळे ना? पितळे. हा हा. केवढ्या प्रोफाईल्स आहेत, आता कसं शोधू हिला? प्रत्येक प्रोफाईल उघडून. हं? कुठे गेला असेल रे? काहीच कळत नाहीये. काय करायचं? मोरे काकांकडे बघूया. मी जाऊन बघून येतो. मी पण येतो, चल.
कुठे गेलेलास? अरे मी त्या गुढीनोला सोडून आलो. गुढीनोला? का काय झालं? ते झालं काही नाही, पण मी असं ठरवलंय की आता काही गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. म्हणजे अरे अटॅचमेंट वाढायला लागली त्या गुढीनो बरोबर. आपल्यातलाच एक वाटायला लागला. पण आफ्टरऑल तो तर पुतळा होता, आणि जे नातं जुळून टिकणार नसेल अशा नात्याचा काय उपयोग आहे ना. आणि आपल्या नात्याचं काय? काय कमाल आहे, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? कुठलंही नातं आयुष्यभर टिकत नाही ना. मग पुढे त्रास होऊ नये म्हणून आपल्यातली मैत्री तोडणार आहेस? आयुष्यात मी काय काय गमावलंय याचा हिशोब करण्यात मी वर्षानुवर्ष काढली. पण मी किती चांगले मित्र कमावलेत हे काल रात्री मला कळलं. बोलत होतात ना तेव्हा. काळजी वाटते रे आम्हाला. हो सुमे, आणि आता तुला कळायला हवं. हे बघ, आयुष्यात अशी काही नाती असतात ज्यांच्याशिवाय आयुष्याला अर्थच उरत नाही. अभि अपना ही देख ना यार, हा विनय जर उद्या आपल्यातून निघून गेला तर आपल्याला पूर्ण वाटेल? तुझ्याशी भांडायला कोणी नसेल ना. हो, आणि सुम्या कोणाची बाजू घेणार? आणि तुमच्या या फालतू भांडणांशिवाय माझी एंटरटेनमेंट कोण करणार? आपला ग्रुप ना एका जिक्सॉ पझल सारखा आहे. म्हणजे जिक्सॉ पझल मध्ये नाही का असे खूप पार्ट्स असतात वेगवेगळे, तसे आपल्या पझल मध्ये तू, हा अभिमान, शाल्मली, काव्या आणि मी, हे सगळे पार्ट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा किती सुंदर चित्र बनतं ना. विनया, करेक्ट आहे तुझं. फक्त या पझलचे काही पीसेस मिसिंग आहे. एकदा का ते सगळे एकत्र आले ना की हे पझल अजून मस्त बनणार आहे, हे चित्र अजून सुंदर बनणार आहे. इसीलिए बोल रहा हूं, थोडा वेट कर, पेशन्स रख. पण काहीही झालं तरी या चित्रामधली तुझी जागा कधीही सोडून जाऊ नकोस प्लीज. अरे सोड सुम्या, सोड. तुला गुदगुल्या. अरे आत्ता म्हणालास ना सोडून जाऊ नको. सॉरी सॉरी सॉरी. आहा, हे झालं रेडी. समजलं ना तुला? हो मॅम, खूप छान. हेच जर मॅम तुम्ही आधी आला असतात तर या कॅफेचं चित्र बदललं असतं. थँक्यू. हे घेऊन जा. हां मॅम. शो ना, सापडली देविका? 192 प्रोफाईल्स बघितल्यात मी आतापर्यंत. आपल्याला जी हवी ती देविका पितळे कुठेच नाही. अरे पण असं एकट्या दुकट्याने शोधून नाहीच सापडणार. खूप लोकांनी शोधलं पाहिजे तेव्हा कुठे ती सापडेल. पण खूप लोक कसे शोधतील? आयडिया. मी एक काम करते, सोशल मीडियावर ना एक पब्लिक पोस्टच टाकून देते
माझे फॉलोअर्स आहेत ना ते शोधतील तिला. यु नो 13K फॉलोअर्स आहेत माझे. बेबी, तुला आठवतंय का सुमित काय बोलला होता? काय? ओ हा, मला या विषयाची पब्लिसिटी करायची नाहीये कारण त्यामुळे माझा मूर्खपणा जगजाहीर होईल. गुड मॉर्निंग गाईस. व्हेरी गुड मॉर्निंग. बरं झालं आलास, ये. राघव, हं? सुमित कसा आहे रे आता? आता तसा बरा आहे, म्हणजे तसं दाखवतोय तरी, पण आतून थोडा डिस्टर्ब आहेच. असणारच ना, डरावनी सुंदरता जो उसको मिल गई है. काय? ए गप ना अभि. ए तू लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. तू मला सांग सुमित कुठे आहे आता? ऑफिसला गेलाय नेहमीच्याच मूडमध्ये. हो ना. होय, मूड मध्ये चांगल्या. ओ गुड. दिस इज सुमित. प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ एकदम वेगळं ठेवतो. म्हणून तर तो सुम्या आहे आणि तू अभ्या. म्हणजे काही नाही. गुड मॉर्निंग. प्लीज बसा ना. किरण, हो मॅम. इथे ये. ह्यांची ऑर्डर घे. हा ओके, हा. व्हेरी गुड शाल्मल. थँक्यू. सरक रे. तुमचं काय चाललंय? अरे हो राघव, आम्ही ना त्या देविकाला सोशल नेटवर्किंग साईटवर शोधण्याचा प्रयत्न करत होतो. सोशल साईटवर हम्म. कितीतरी देविका असतील त्यावर. पुन्हा यार, अरे आजकाल तर गंमत म्हणून उघडतात अकाउंट. बरं, कोणाला कळू नये म्हणून चुकीच्या नावाने अकाउंट उघडतात. बरं, त्या एक मिनिट गाईड्स, त्या देविकाने सुद्धा खोट्या नावाने अकाउंट उघडलं असेल तर? अरे बापरे. मग तिला कसं शोधायचं आता? मला असं वाटतंय म्हणजे तिचं नाव नक्की देविका नसणार. अभ्या, कॉमन सेन्स आहे यार. हो का? जे मी केलेली मेहनत सगळी वाया गेली. नहीं मेरे दोस्त, मेहनत अब रंग लाने वाली. किसकी? सोचते. ए प्लीज प्लीज. म्हणजे सुमितला त्रास होणार नाही असं काही सोचा. म्हणजे असं काही प्लॅन करा. आय नो स्वीट हार्ट. हे वहिनी माते समान असते. हं? किती पॉझिटिव्ह आहे. तुला कंटाळा येत नाही याचा? तो असा आहे ना, म्हणूनच मला खूप आवडतो. माझं गोलू मोलू. ओ. माझं गोलू ते गं. बेबी, बेबी, नको ना, नको ना. गुड मॉर्निंग सर. येस, गुड मॉर्निंग संपत. सर, चहा की कॉफी? नाही, आत्ता काहीच नको. ओके सर. एक काम कर संपत, बोला सर. जरा काव्या मॅडमना बोलव. काव्य मॅडमच आल्या नाही. का? त्या सुट्टीवर आहेत. सुट्टीवर आहेत? हो. बर, हे जरा चार्जरची पिन लाव ना प्लीज. हो. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. तिला काय झालंय? काही म्हणालात का सर? हां, नाही काही नाही. थँक्यू. ओके सर.
हॅलो हां बस आलोच. तिचं नाव देविका आहे. देविका? हो. पण त्या असं का वागल्या? पण बघा ना, मला तर इतका राग आलाय ना, कधी समोर आली ना तर मी काही नाही, तिला सांगेन की आमच्या सुमितचे पैसे परत दे आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. पण असे लोक ना ठगायलाच बसलेले असतात आणि आपण ह्यांच्यापासून खूप जास्त सावध राहायला पाहिजे. तुम्हाला हो माहितीये? बरोबर. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, आप देख के नहीं चल सकते क्या? क्या हुआ? अरे देख के चलना चाहिए ना, लेडीज है यहाँ पे. गर्दी है, धक्का तो लगेगा ही ना. हाँ धक्का. हाँ, जाइए आप, जाइए जाइए. मी मॅडम मी अंगावर धावून गेलो असतो त्यांच्या, पण मला हिंसा अजिबात आवडत नाही. मिस्टर विनय किती कॉन्शियस होत आहे. चांगलीच अद्दल घडवली ना त्याला मी. मला आवडलंय. म्हणजे तुम्ही आता हे जे भांडलात आणि हो म्हणजे तुमच्या जागी कोणीही असती तरी मी असंच केलं असतं. तुम्ही ते काहीतरी बोलत होतात ना? काय? नाही ते ऑनलाईन लोकांचं. हा, तर मी म्हणत होते की आपण अशा लोकांपासून सावध राहायला हवं. हो म्हणूनच मी ना माझं lovelagna.com वरचं अकाउंट डिलीटच करून टाकलं. खरंच? तुमच्या एवढाच मलाही आनंद झाला होता जेव्हा मी डिलीट केलं तेव्हा. तुम्ही खूप चांगलं काम केलंय. हो नाही, आणि मी अशा कुठल्याही साईटवर आता कधीच अकाउंट ओपन करणार नाहीये. पण आता तुमच्यावरती खूप जबाबदारी येणार आहे. कोणती? अरे इकडे आला का? नाही हीच, माझ्या लग्नासाठी तुम्हालाच मुली शोधायला लागणार आहेत. मी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी तयार आहे. तुम्ही खूप चांगल्या आहात आकांक्षा मॅडम. म्हणजे तुमच्यावर टार्गेट्सचं इतकं बर्डन आहे तरी तुम्ही माझ्यासाठी एवढं जास्त काम करताय. माझं कामच आहे ना ते. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासाठी या जगात सगळ्यात सुंदर मुलगी शोधणार आहे. थँक्यू. यु नो, मला असं वाटतं की ती तुमच्या आसपासच आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात येणार. खरं सांगताय? हो. किती लाजताय तुम्ही मिस्टर विनय. हो आता असं कोणी बोलल्यावरती लागणारच ना. मस्त. हो. येऊया.